नमस्कार महाराष्ट्र, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल. तुम्ही 12वीला आहात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 12वीला आतापासनं अगदी आज ऑगस्ट सुरू होतोय आणि ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी असे 6 महिने तुम्हाला 12वीच्या सिलेबससाठी राहिलेले आहेत. अशा वेळेस तुमचं जर मॅथमॅटिक्स असेल आणि मॅथमॅटिक्समध्ये 100 पैकी 100 मार्क्स मिळवायचे असतील, तर नेमकं कोणती स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे? कशी सुरुवात केली पाहिजे? आणि नेमकं इथून पुढचा तुमचा टाइम मॅनेजमेंट, टाइम टेबल कसा असला पाहिजे हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. नमस्कार, मी राम जाधव आणि तुम्ही पाहताय अनअकॅडमी महाराष्ट्र 11-12 चॅनलवर. आपण पाहणार आहोत मॅथमॅटिक्स मध्ये 100 पैकी 100 मार्क्स मिळवण्यासाठीची अतिशय महत्वाची असणारी स्ट्रॅटेजी, ज्यामध्ये काही गोष्टी सांगण्या अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आपल्या चॅनलवर बऱ्याच गोष्टी ह्या उपलब्ध असतात. जसं की सध्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही 2 ऑगस्ट पर्यंत रजिस्ट्रेशन करत असाल अनलॉक कोड यूज करून, तर नीट जेईई सारखी कोणत्याही बॅचचा ऍक्सेस तुम्ही मिळवू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट, आम्ही प्रारंभ जशी 10वी साठी बॅच सुरू केलेली आहे, स्वराज नावाची बॅच 12वी साठी 11वी साठी सुरू केलेली आहे आणि 12वी साठी खूप सारे ऑनलाईन लेक्चर्स हे तुमच्या या ठिकाणी आपले हे गेल्या वर्षीचे टॉपर्स तुम्ही पाहू शकता. 10वीचे आहेत, 12 आहे ना. आणि बऱ्याच वेळेस आपण 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी या चॅनलवर ऑनलाईन YouTube लेक्चर सुद्धा चालू असतात. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोलूयात मुख्य मुद्द्याकडे. या ठिकाणी मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट आहे, मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड आहे आणि अशी दोन्ही मिळून तुमच्या एकूण चॅप्टरची संख्या ही एकामध्ये 7 आणि एकामध्ये 8 अशी मिळून 15 टॉपिक आहेत. आणि 15 टॉपिक वर तुम्हाला जवळपास 112 मार्क्सचा पेपर देण्यात येतो. बरोबर आहे ना? 112 अर्थातच मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट साठी 56 मार्क्स आणि मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड साठी 56 मार्क्स. 56 आणि 56 112 अर्थातच दोन्ही मिळून तुम्हाला 20-20 मार्क प्रॅक्टिकलचे सोडले, 10-10 मार्क दोन्ही विषयासाठी म्हणजे 20 मार्क दोन्ही मिळून, तरी तुम्हाला 112 पैकी तब्बल 80 मार्काचा पेपर सोडवायचा असतो. 20 मार्क आणि हे 80 अशा 100 पैकी 100 मार्क साठी स्ट्रॅटेजी कोणती असली पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर तुम्हाला लक्षात एक गोष्ट ठेवायची आहे, ती म्हणजे आपण जर आपल्या मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट चा जर विचार केला तर हे आपलं मार्किंग वेटेज आहे. त्यामध्ये मॅथमॅटिकल लॉजिक 8 मार्कांसाठी बघा अतिशय सोपा. आपण YouTube वर पूर्ण चॅप्टर घेतलेला आहे, सगळे एक्सरसाइज घेतलेले आहेत आणि मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर किती मार्कांसाठी आहे? 8 मार्कांसाठी. दुसरा आहे मॅट्रायसेस. मला वाटते जवळपास मॅट्रायसेस हा सुद्धा चॅप्टर आपला संपत आलेला आहे आणि हा चॅप्टर आहे जवळपास 6 मार्कांसाठी. तिसरा टॉपिक आपण सुरू करत आहोत तो म्हणजे ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन आणि या ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन तब्बल 10 मार्कांसाठीचा टॉपिक आहे. सगळ्यात महत्वाचा टॉपिक असणार आहे तो म्हणजे वेक्टर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन 6 मार्कांसाठी आणि वेक्टर नावाचा अतिशय सोपा टॉपिक जो 12 मार्कांसाठी. त्यानंतर लाईन अँड प्लेन है ना नावाचा टॉपिक 10 मार्कासाठी आणि लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम ज्याला आपण एलपीपी म्हणतो तो शेवटचा टॉपिक 4 मार्कांसाठी. मग बऱ्याच वेळेस असे काही युट्यूबर्स किंवा एज्युकेटर किंवा काही कोचिंग वाले किंवा काही 12वीला मॅथ शिकवणारे शिक्षक येतील आणि ते तुम्ही म्हणतो हेलो दोस्तों आज हम देखने वाले हैं ये कर लो सिर्फ 4 टॉपिक और मिलाओ पूरे 100 मार्क्स. भाई ऐसा नहीं होता. ठीक है, कौन ऑप्शन में आने वाला है, कौन है ना कंटिन्यू आने वाला है, असे काही प्रश्न असतात जे आपल्याला माहित नसतात आणि त्यामुळे लक्षात ठेवायचं. मी जर तुम्हाला सांगितलं की बाळांनो मी फक्त हा 10 मार्काचा एक टॉपिक केलेला आहे, बघा इथं लक्ष द्या, मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो या ठिकाणी त्या आपल्याला ध्यानात ठेवायच्यात. हे 10 मार्काचा एक टॉपिक केला, 8 मार्काचा एक टॉपिक केला, 12 मार्काचा एक टॉपिक केला आणि हा एक 10 मार्काचा म्हणजे काय 10 10 20 आणि 20 हे 2 मिळून 40 झाले माझे या ठिकाणी 40 मार्क. मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, 100% सांगतो, फक्त हे 4 टॉपिक करा, तुम्हाला 40 पैकी 40 मार्क्स मिळतील असं 100 पैकी असं होत नाही. बऱ्याच वेळेस एमसीक्यू असतो, ऑप्शन नसतात, बऱ्याच वेळेस 1 मार्कर क्वेश्चन असतो तिथं ऑप्शन नसतात आपल्याला आणि म्हणून अशा वेळेस तुमचे 1-2 मार्क्स कॅन्सल होणे, कट होणे नाकारता येत नाही. म्हणून बाळांनो लक्षात ठेवायचंय, अशा अफवांना बळी पडायचं नाही. हा हे कधी माहितीये का, आतापासून तुम्ही इव्हन हा 4 मार्काचा टॉपिक सुद्धा पूर्ण तन मन धनानं आहे ना त्याकडे लक्ष देऊन कंप्लीट करा.
हा 6 मार्काचा असू द्या, हा 6 मार्काचा मॅट्रायसिस असू द्या, जो आपण 10वीला 11वीला डिटर्मिनंट पाहिला त्याच्यावर आधारित मॅट्रायसिस आहे. काय विचारलं जातं मॅट्रायसिस मध्ये? इन्व्हर्स मॅट्रिक्स काढणं, ऍडजॉइंट मेथडने किंवा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. 2 एक्झरसाइज आहेत, दोन्ही सोप्याला सोपे आहेत. ते असे काही क्वेश्चन्स असतात जे आपल्याला इग्नोर करायचे नसतात. त्यांचं वेटेज पाहून त्या टॉपिककडे इग्नोर करायचं नाही, तरच तुम्ही 100 पैकी 100. बघा, फक्त पासिंग वाल्यांसाठी 70-80 मिळवण्यापर्यंत नाही सांगत. 100 पैकी 100 मार्क्स मिळवायचेत ना, तर तुम्हाला ही स्ट्रॅटेजी की दोनच टॉपिक करा आणि इतके मार्क्स मिळवा असं करून चालत नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर वेटेज न बघता त्या टॉपिकला तेवढंच महत्व द्यायचं आहे. हा एवढं आहे की ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन असेल, हा या ठिकाणी वेक्टर असेल, हे असे काही टॉपिक तुम्हाला अधिकाधिक महत्व देऊन करायचे. तसंच आपण या ठिकाणी दुसरा टॉपिक पाहणार आहोत, तो म्हणजे आपला हा सेकंड मॅथमॅटिक्स आहे ना. डिफरन्शिएशन जिथं 9 मार्काला आहे, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह दोन्ही टॉपिक 9 मार्काला, इनडिफायनाइट इंटिग्रेशन 10 मार्काला आणि डिफायनाइट इंटिग्रेशन 6 मार्काला. हे 6 10 16, हे दोन्ही मिळून 18 मार्क येतं, हे दोन्ही मिळून 16 मार्क येतं, आहे का नाही. त्याच्यानंतर हे 8 आणि 4 12 आणि हे 10 22 अशा पद्धतीचे हे मार्क्स मी तुम्हाला या ठिकाणी 8 टॉपिक हे दिलेले आहेत. ठीक आहे, म्हणून याच्यामध्ये ध्यानात ठेवायचंय. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याचं इजी पेपर किती येतो, अवघड पेपर किती येतो, हे टॉपिक सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचे असले पाहिजे. ज्याच्यामध्ये बघा, लक्षात राहू द्या, जवळपास नॉलेज बेस्ड जो काय पेपर असतो ना, तो तुमचा 34 मार्काचा असतो, ज्याला आपण 30% म्हणू. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अंडरस्टँडिंग, है का नाही. ते बाबा एखादी कन्सेप्ट तुम्हाला समजलेली, त्याच्यावर थोडाफार फेरफार करून कन्सेप्ट मध्ये चेंज करून विचारला जाऊ शकतो. असे काही प्रश्न विचारले असतात. तो असतो जवळपास 47 मार्काचा पेपर, ज्याला आपण 42% पेपर तुमचा त्यामधला येतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे ऍप्लिकेशन्स अँड स्किल. जसं आपण 10वीला वगैरे पाहायचो ना, ऍप्लिकेशन म्हणजे शाब्दिक उदाहरणं वगैरे, हे का नाही. म्हणजे त्याचा कुठेतरी कन्सेप्ट तुम्ही यूज केली, वापरली, माहित आहे, पण ती कुठेतरी तुम्हाला वापरायची आहे. अशा अनुषंगाने काही एक्झाम्पल्स विचारले जातात, ते विचारले जातात 31 मार्काचे. म्हणून हा फॉर्मॅट तुम्हाला या ठिकाणी हा 112 मार्कासाठीचा ध्यानात ठेवायचा आहे, दोन्ही मार्कांसाठी, दोन्ही पेपरसाठी. त्यामध्ये तब्बल 30% हा पेपर तुमचा इझी असतो. जवळपास ऍव्हरेज पेपर विचारला जातो तुमचा 50%. शेवटी रँक डिसाइड करणारा जो काही टॉपिक असतो, तो असतो तुमचा डिफिकल्ट टॉपिक, आणि तो असतो 20% म्हणून या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या. त्या अनुषंगाने पेपर सॉल्व्ह करा. पुढच्या भागामध्ये पुढचा भाग पाहिजे नेमका पेपर 2027 चा पेपर नेमका कसा येणार आहे, हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला नेमका मॅथमॅटिक्सचा कोणता पार्ट अवघड जातोय मला कमेंट करून सांगा. त्या भागावर आपण अधिकाधिक डिटेल एक्सरसाइज वाईज डिस्कस करायला सुरुवात करूयात. डन. भेटूयात बाळांनो पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत कमेंट सेशन मध्ये एक गोष्ट मला सांगायला विसरू नका, ती म्हणजे तुम्हाला कोणत्या भागावर मॅथमॅटिक्सचा कोणता पार्ट जास्त अवघड जातोय आणि ज्याच्यावर आपण जास्तीत जास्त डिस्कस केलं पाहिजे. ठीक आहे, चला भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत बाय.